मराठवाडा मुक्ती संग्राम. आता मराठवाडा म्हटल्यानंतर आता आपण ज्याला म्हणतो छत्रपती संभाजीनगर, म्हणजे ज्याला पहिला औरंगाबाद म्हणायचे, त्या विभागामध्ये जेवढे जेवढे तालुजिल्हे आहेत, बीड असेल, धाराशिव असेल, जालना असेल, नांदेड असेल, हे सगळे मराठवाड्यामध्ये येतात. तर मराठवाडा बघा, हा पहिला निजामाचा प्रांत होता. निजाम म्हणजेच काय? निजामाच्या अंमलाखाली हैदराबादचा निजाम. त्या हैदराबादच्या निजामाच्या पूर्ण त्या हैदराबाद संस्थानांचा पार्ट म्हणजे मराठवाड्याचा भाग येत होता. तर मराठवाडा हे भाषासूचक नाव असून त्याचा अर्थ मराठी भाषा बोलणाऱ्यांचा प्रदेश असा होतो. मराठवाडा म्हणजेच काय? तर मराठी भाषा बोलणाऱ्यांचा प्रदेश. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात बहुभाषिक भूभागांचा समावेश होतो. या भूभागांना बोली भाषेवरून ओळखल्याची पद्धत होती. म्हणजे पूर्वीचं जे हैदराबाद संस्थान निजामाचं होतं, त्याच्यामध्ये ज्या भागामध्ये जी भाषा बोलली जायची, त्या भाषेवरून त्या भागाला ओळखलं जायचं. त्याचे पार्ट होते मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक असे भिन्न भाषिक प्रदेश आकारास आले. मराठवाड्याची माहिती कागदपत्रातील नोंद 1750 ते 1614 या कालखंडात मरहटवाडी अशी आहे. मराठवाड्याचा पहिली नोंद काय आहे? मरहटवाडी. आता मरहटवाडी म्हणजे बघा, मरहटवाडी अशी आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारतील बाबा काय प्रकारची नोंद आहे, तर मराठवाड्याची नोंद आहे. आणि याच्यामध्ये निजामाचे पंतप्रधान सालारजंग हे नाव महत्वाचं आहे. पहिले 1870 मध्ये राज्याने नव्याने जिल्हाबंदी करून मराठी भाषिकांचा औरंगाबाद हा सोबा निर्माण केला. कुणी केलता? सालारजंग. सालारजंग कोण होता? निजामाचा पंतप्रधान होता, लक्षात ठेवा. तर निजामाचा प्रधान तर सालारजंग यांनी हे केलं, तर मराठी भाषिकांचा औरंगाबाद हा सुभा निर्माण केला. औरंगाबाद हा सुभा निर्माण कोणी केला? निजामाचा पंतप्रधान सालारजंग यांनी केला. त्यालाच आपण काय नाव द्यायचं? मराठवाडा. म्हणजे आत्ता जी औरंगाबाद या विभागाचं नामांतरण झालं ते छत्रपती संभाजीनगर असं झालं. मग सालारजंग याने 1870 मध्ये या मराठी भाषिकांना औरंगाबाद सुभा निर्माण केला, हे लक्षात ठेवा. ते कधी? 1870 मध्ये. ठीक आहे. एनी डाऊट? शॅल वी मूव्ह? द्यायचं पुढं? क्लिअर? लक्षात ठेवा. म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम खूप महत्वाचा आहे. म्हणजे मराठवाड्यात तुमच्या लोकांना माहित असेल किती दिवस हा महत्वाचा आहे. कारण या मुक्ती संग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, अशा बऱ्याचशा लोकांनी याच्यामध्ये खूप मोठं काम केलं. फायनली दिस मराठवाडा बिकेम अ पार्ट ऑफ संयुक्त महाराष्ट्र. त्याच्या अगोदर हा हैदराबादचा पार्ट होता, लक्षात ठेवा. तर मराठवाड्यातील दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी म्हणून कशाचा उल्लेख आहे? गोदावरी नदीचा. म्हणजे गोदा पट्टा म्हणतो, गोदावरीचा उल्लेख आहे. मराठवाड्यातील सर्व नद्या पूर्व वाहिनी असल्याचे दिसून येते. पूर्णा, मांजरा या गोदावरीच्या प्रमुख नद्या उपनद्या आहेत. दुधना, शिवना, खेळणा, एलगंगा, तेरणा, पेनगंगा, मन्याड, गिरणा अशा सगळ्या नद्या मराठवाड्याच्या आहेत. आता हे तुम्ही जॉग्रफीचा अभ्यास करताना हे सगळ्या नद्या तुमच्या लक्षात राहणार आहेत. आता काय लक्षात ठेवू नका. फक्त गोदावरी गोदा पट्ट्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं जास्त आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पूर्णा, मांजरा. आता मांजरा ही बीडमधून वाहते, माहिती झालं तुम्हाला. त्याच्यानंतर दुधना आहे, शिवणा आहे, खेळणा आहे, तेरणा आहे. तेरणा म्हणजे तुमचं धाराशिव मध्ये आहे, बरोबर ना? तर या सगळ्या नद्या मराठवाड्यातून वाहतात. मराठवाड्याला संतांची पावनभूमी ओळखलं जातं. कोणते कोणते संत झाले? आद्य कवी मुकुंदराज, चक्रधर, ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव या ठिकाणी झाला. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानेश्वर कुलकर्णी यांचा जन्म सुद्धा कुठे झाला? औरंगाबाद झाला. गोरोबा काका, नामदेव, एकनाथ, जनाबाई, रामदास यासारखे विश्ववंद्य संत निर्माण याच भूमीत झाले. याच पावनभूमीत संतांचे मानवी खरा धर्माचा खरा अर्थ सांगितला. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे वेरूळचे होय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळचं घराणं कुठलं आहे? वेरूळ. मग वेरूळ कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये. 12 ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर वेरूळचा असेल, वैजनाथ परळीचा असेल, नागनाथ औंढा ही तिन्ही ज्योतिर्लिंगे मराठवाड्याच्या भूमीतच विराजमान आहे. म्हणजे आपण काय करतोय? मराठवाड्याचं महत्व सांगतोय.
गोदावरी नदी असेल, हे संत मोठमोठे संत असतील, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा बरं का, ज्याला आपण म्हणतो ज्ञानेश्वरांनी पाया घातला संत संप्रदायाचा. आणि हळूहळू हळू याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की संत रामदास असतील, तुकाराम असतील, जे जवळजवळ आताच्या काळातले संत झाले, तिथपर्यंत ही संत परंपरा चालली. पण सगळे संत बऱ्यापैकी तिकडचे होते. 12 ज्योतिर्लिंग भारतात आहेत, त्यातले 3 कुठे आहेत? महाराष्ट्रात. त्याच्यातले इथे कुठे? आपल्या मराठवाड्यामध्ये. परळी वैजनाथ, नागनाथ औंढा हिंगोलीमध्ये. मग हिंगोली पण कुठे आहे? मराठवाड्यात आहे. ही तीनही ज्योतिर्लिंगे मराठवाड्याच्या भूमीत विराजमान आहे. महाराष्ट्राच्या कुलदैवतापैकी तुळजापूरची भवानी मराठवाड्यात आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुळजापूरला सगळे गेले असतील, जाऊन आला असताल तुम्ही तुळजापूरला, ते मराठवाड्यात. ऐतिहासिक काळापासून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीमध्ये मराठवाडा अग्रभागी होता. विविध कालखंडातील राजवटींमध्ये मराठवाड्याने स्वतःचे वेगळे असे व्यक्तित्व जपले आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सम हाऊ वी ट्राय टू फाइंड आउट द इम्पॉर्टन्स ऑफ मराठवाडा इन द हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र. मग 3 त्याच्यामध्ये महत्वाचे 12 ज्योतिर्लिंग, 3 ज्योतिर्लिंग राहतील, संत परंपरा असेल, गोदापट्टा असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मराठवाड्यात पाहायला मिळतात. तर मराठवाड्याचा इतिहास पाहतोय आपण शॉर्टमध्ये. मग आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याचा इतिहास पाहायचा, आपल्याला सातवाहन काळात जायला लागेल. स व ब राशी सातवाहन, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, नाही वाकाटक, बदामी चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, हे 5 महत्वाची घराणी होती मला. त्यातलं पहिलं होतं सातवाहन. सातवाहन कालखंड. आता सातवाहन कालखंडाचा इतिहास आपण सुरुवातीला पाहिलेला आहे महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये. सम्राट अशोकानंतर काही दशकातच मराठवाड्यात सातवाहनांना उदय झाला. सातवाहन राजघराण्याने मराठ्याने उदयाने भारतीय इतिहासात एक नवे पर्व सुरू झाले. मराठवाड्याच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या इतिहासाची निश्चितपणे वाटचाल प्रदीर्घ राजवट इसवी सन पूर्व 230 ते 230 हे पाहिलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल, ज्यांनी लक्ष देऊन ऐकलं असेल, की 230 म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 250 वर्ष, आणि त्यांच्यानंतर 250 वर्ष जन्माच्या त्यांच्या ह्याच्यानंतर. तर हा जो कालखंड आहे तो कोणाचा आहे? सातवाहनांचा कालखंड आहे. याच्यामध्ये व्यापाराचा प्रारंभ झाला, करेचे नेतृत्व आणि दक्षिण भारताचे नागरीकरण इत्यादी सातवाहन राजवटी वैशिष्ट्य सांगता येतील. पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. कोणती राजधानी होती? पैठण. हे लक्षात ठेवा. पैठण कुठे आता पण आहे ना पैठण, नाव काय बदललंय का? नाहीये. याच्यावर सातवाहन किती वर्ष राज्य केलं? 250 वर्ष राज्य केलं. सातवाहन या महापुरुषांनी या घराण्याची स्थापना केली. सॉरी, 250 म्हटलं का मी? 450, सॉरी, 450 बघा, हे 250 आणि असं असेल, राईट. सातवाहन या महापुरुषाने याच्यावर राज्य केलं, म्हणून या घराण्यात सातवाहन नावाने ओळखलं. सातवाहन राजवटीचे असंख्य नाणी हे ऍक्च्युअली पाहिलं होतं, तुम्हाला माहिती असेल, आपण सातवाहन कालखंड पाहिला होता, किती वर्ष राज्य केलं वगैरे. कारण मराठवाडा म्हटलं तर सातवाहनांची राजधानी कोणती? तर पैठण. ठीक आहे. सातवाहन घराण्याचा प्रदीर्घ व स्थिर राजवट, त्यांचा व्यापार विषयक प्रगती दृष्टिकोन, मान्सून वाऱ्याचा शोध इत्यादी सातवाहनांचे ग्रीक रोमन संबंध अविकसित झाले. पैठणच्या रेशीम वस्त्रांनी तेर, तेर कुठे? धाराशिव मध्ये, राईट. मग पैठण औरंगाबाद मध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये पैठणची शालू ऐकला असेल तुम्ही, राईट. तेरचे तलीम वस्त्र दक्षिण भारतातील मसाल्याच्या पदार्थांनी, हस्तिदंतिक कलाकृती वस्तूंनी पाश्चिमात्य जगाला आकर्षित केले होते. म्हणजे हा सगळा मराठवाड्याचा एक USP आहे. हे सगळ्या गोष्टींचं त्या लोकांना कायमच अट्रॅक्शन होतं. सातवाहन सम्राट कसा होता? धर्मसहिष्णू. धर्मसहिष्णू म्हणजे काय? सगळ्या धर्मांचा आदर करणार होता. त्यांच्या धार्मिक अवधारातून मराठवाड्यामध्ये बौद्ध धर्माला लोकधर्माचे रूप प्राप्त झाले. म्हणजे सातवाहनाच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये बौद्ध धर्माला, म्हणजे बऱ्याच लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारायला सुरुवात केली. याच काळात दुसरा धर्म कोणता? जैन धर्मियांनी आपले स्थान पक्के केले. थोडक्यामध्ये काय, म्हणून हे युग महाराष्ट्राचे कसे युग होते? सुवर्ण युग म्हणून ओळखले जाते. गोल्डन एज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सुवर्ण युग कोणते? तर सातवाहनच्या कालखंडाला महाराष्ट्राचे सुवर्ण युग असं म्हणायचं. ठीक आहे. काही इम्पॉर्टंट नाही, लक्षात ठेवा फक्त. सातवाहनच्या काळामध्ये काय 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 गोष्टी होत्या, किती वर्ष राज्य केलं, आणि पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. म्हणून पैठण काय तर मराठवाड्यामधलं महत्वाचं शहर आहे, त्याला आपण छत्रपती संभाजीनगर मधलं म्हणतो. आता त्याच्यानंतर सातवाहनानंतर दुसरा कालखंड येतो वाकाटकचा.
राईट. हे सोडा काही एवढे इम्पॉर्टंट नाही, हे परीक्षेला काय विचारणार नाही. कालखंड काय लक्षात ठेवा, वाकाटक 350-500 पर्यंत होते. कधी होते? इसवी सन 350 ते 500, पण म्हणजे 200 वर्ष राज्य केलं. म्हणजे सातवाहनांचं प्राबल्य संपल्यानंतर वाकाटकांनी मराठवाड्यावर 350 ते 550 या 200 वर्ष आपल्या काळात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. वाकाटकांच्या काळात पुन्हा एकदा सांस्कृतिक अभिसरणाची लाट निर्माण झाली. अर्थात वाकाटक नृपपतीमध्ये योग्य नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे, म्हणजे नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे वाकाटकांना काय झालं, जास्त काळ शासन करता आलं नाही. पुढे बघा, ही महत्वाचं आहे बघा. अजिंठा, औरंगाबाद, जंजाळ, धाराशिव. म्हणजे आता याला उस्मानाबाद म्हणायचे बरं का, पहिलं नाव काय होतं, धाराशिव. हे पुस्तक जे आले ना मार्केटमध्ये, त्यावेळेस सुद्धा उस्मानाबादला उस्मानाबादच म्हणायचे. धाराशिव जुनं नाव आहे. या ठिकाणी महायान गुफांची निर्मिती याच काळात झाली. कधी बांधल्या त्या गुफा? इसवी सन 550 या कालखंडामध्ये. शिल्पकलेबरोबर चित्रकलेचा विकास घडून आला. कलावंतांच्या अथक प्रयत्नातून, ध्यासातून अजिंठा गुफात एक आगळे वेगळे विश्व तयार झाले. या काळात हु एंग संग या चीनी यात्रेकरूने मराठवाड्यात भेट दिली होती. नाव लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळी आपण आता अजिंठा वेरूळच्या जे लेण्या वगैरे पाहतो ना, या सगळ्या याच्याच काळात निर्माण झाल्या. मग आता किती वर्ष झाले, किती वर्षापूर्वीच्या लेण्या आहेत त्या? आज चालले 2025, 500, 2025, 500, 2000 वर्षापूर्वीच्या लेण्या सगळ्या लक्षात ठेवा. त्याच्या भेटीच्या वर्णनातून आपणास त्यावेळेच्या मराठवाड्याची एकूण स्थिती लक्षात येते. आता चीनी यात्रेकरून सगळं लिहून ठेवले. ठीक आहे, लक्षात ठेवा. वकाटकाचं राज्य चाललं सातवाहनानंतर 200 वर्ष, आणि त्याच्यानंतर त्यांचं प्राबल्य कमी झालं. आणि याच काळामध्ये जैन धर्म, बुद्ध धर्म यांचंही अस्तित्व निर्माण झालं. हा महत्वाचा कालखंड आहे. राष्ट्रकूट हा परीक्षेसाठी महत्वाचा आहे. तर राष्ट्रकूटांचं काय बघा, 8व्या शतकाच्या परिसरात राष्ट्रकूटचा उदय झाला. राष्ट्र, अष्ट लक्षात ठेवायचं. म्हणजे वेरूळचं जे मंदिर आहे ना, कोणतं मंदिर आहे? हा, घृष्णेश्वराचं मंदिर आहे ना, ते एका खडकात केलेलं तयार, बरोबर ना? कोणाचं मंदिर आहे ते? ठीक आहे बघा. राष्ट्रकूट कोणत्या शतकात होते? 18व्या नाही 8व्या. ठेव्या. 18व्या शतक आता झालं, राईट. 8व्या शतकामध्ये 8वं म्हणजे राष्ट्रकूट, असं लक्षात ठेवा. वेरूळ त्याचं पहिलं नाव काय होतं? पहिलं नाव काय होतं? येलापूर. हे प्रारंभीचे काय होतं, राजधानीचे केंद्र होतं. कुणाचं? कुणाचं? राष्ट्रकूटांचं. राष्ट्रकूट सम्राट यांनी महाराष्ट्रामध्ये किती वर्ष राज्य केलं? 250 वर्ष राज्य केलं. म्हणजे स व ब बदामीचे चालुक्य सोडा, राष्ट्रकूट. राष्ट्रकूटाने जिंकलेल्या प्रदेशावर एकसूत्री अंमल प्रस्थापित करता आला नाही. बाह्य शत्रूंना पराभूत करण्यात त्यांना यश लाभले असले तरी अंतर्गत कलह, म्हणजे घरातली भांडणं, ज्याला आपण म्हणतो घरातली भांडणं, म्हणजे नवरा बायकोची नाही, घरातली भांडणं म्हणजे राजगादीसाठी भावाभावांची भांडणं, अशा कारणामुळं राष्ट्रकूटांना कुटांना अनेक वेळा आपल्या राजधान्या बदलाव्या लागल्या. म्हणजे राष्ट्रकूट केप ऑन चेंजिंग देअर कॅपिटल, राईट. कोणत्या कोणत्या आहेत बघा, कंधार, धारूर, लातूर आणि धर्मपुरी. हे चारही तुम्ही लक्षात ठेवा. राष्ट्रकूटांच्या चारही राजधान्या कोणत्या पोरांनो? कंधार, धारूर, लातूर, धर्मपुरी आणि पैठण, या सगळ्या त्यांच्या राजधान्या होत्या. याशिवाय तेर, पैठण, आंबेजोगाई ही महत्वाची नागरिक केंद्र या काळात प्रभावीपणे कार्यरत होते. म्हणजे खालीलपैकी कोणत्या राजधान्या राष्ट्रकूटांच्या होत्या? तर कंधार, धारूर, लातूर, धर्म. एक शब्द कॉमन आहे, कोणता? एक अक्षर, ध ध ध आहे का? लक्षात ठेवा. धर्मपुरी, धारूर, कंधार असं लक्षात ठेवा. आणि लाधूर, लातूरचा लाधूर करा. म्हणजे ध शब्द ज्याच्यात आहे ना, ते सगळे शब्द काय आहेत? राष्ट्रकूटांच्या राजधानी आहेत. करू क्लिअर? पुढे बघा. राजकीय अस्थिरता, महामंदीची लाट, धार्मिक परिस्थिती, अंतर्गत कलह इत्यावर मात करून राष्ट्रकूटांनी कलेच्या क्षेत्रात नवे दालन उघडले.
एवढे असूनही काळ्या पाषाणच्या माध्यमातून वेरूळचे हा कैलास मंदिर म्हटलं होतं. कोणतं मंदिर? कैलास मंदिर, शंकराचं मंदिर आहे. तर हे कैलास लेणे साकारले कुणाच्या काळात झाले? राष्ट्रकूट. राष्ट्रकूट कोणत्या शतकात होते? आठव्या. अष्ट राष्ट्र कूट लक्षात ठेवायचं. कैलास मंदिर अजिंठ्याप्रमाणेच कैलास हे विश्वविख्यात लेणे म्हणून ओळखले जाते. पाषाण पुष्प म्हणून. पाषाण पुष्प म्हणजे काय? दगडाचं फूल. दगडाचं फूल नसतं. म्हणजे फूल एक सुंदर वस्तू आहे, सुंदर ऑब्जेक्ट आहे. तसं दगडापासून बनलेलं पाषाण पुष्प म्हणून कैलास लेण्याची ओळख आहे. ती कोवळी पण जपणारी आहे. या दोन कलाकृती आहेत. कंधार येथे कालप्रियनाथाचे मंदिर आहे. कुणाचं मंदिर आहे? लक्षात ठेवा. राईट. आणि एक अविस्मरणीय कलाकृती म्हणून ते लक्षात घेतले जाते. ठीक आहे, करू क्लिअर. कैलास लेणी लक्षात ठेवा. कंधार मधलं कोणतं? काल प्रियनाथाचे मंदिर येथे कलेच्या क्षेत्रातील अविस्मरणीय कलाकृती म्हणून लक्षात घेतले जाते. जाऊ पुढं. राष्ट्रकुटांतर बीड, नांदेड, उस्मानाबाद या भागावर कल्याणीच्या चालुक्यांची राजवट निर्माण झाली. म्हणजे स व ब राशी, म्हणजे हे बदामीचे चालुक्य आणि कल्याणीचे चालुक्य दोन होते. याच्यावर कोणाची सत्ता होती? कल्याणीच्या चालुक्यांची राजवट निर्माण झाली. चालुक्याच्या काळात अंबाजोगाई, लातूर, धाराशिव, धर्मापुरी आदी केंद्रे उदयास आली. शिल्प सौंदर्याच्या दृष्टीने धर्मापूर येथील लेणी अत्यंत देखणी आहेत. थोडा काही इम्पॉर्टंट नाही. चल, हे झालं. आणि आता पुढचा काळ तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा काळ, यादवांचा काळ. कळीत पण काय डाऊट आहे कोणाला? अश्विनी मॅडम येतोय आवाज? यस सर. क्लिअर आहे ना? पूर्वा यस कुठे आहे? सर. पूर्वा आहे का? पूर्वा नाही वाटतं. ठीक आहे, चला. जॉईन झाली ती परत आय थिंक मिस झाली. एकदा वाचून घ्या मराठवाडा. मराठवाडा यादव काळ एकदा वाचून घ्या. ठीक आहे, बघा. यानंतर चालुक्याचे मांडली घराणे, चालुक्याच्याच पदरी असणारे यादव यांनी काय केलं? आपले स्वातंत्र्य घोषित केलं. म्हणजे प्रत्येक वेळी असं व्हायचं की राजाच्या पदरी कोणतरी असायचा आणि तोच काय करायचा? स्वतः माझा मी राजा आहे. यादवांनी या परिसरात सुमारे किती वर्ष राज्य केलं? 200 वर्ष राज्य केलं. सातवाहनानंतर हा परिसर आपल्या प्रभुत्वाखाली ठेवणारे यादव हे अखेरचे हिंदू राजघराणे. हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे स व ब रा शी, म्हणजे कल्याणीच्या चालुक्यानंतर सत्ता घेतली यादवानी आणि शेवटचं घराणं हिंदू घराणं. याच्यानंतर यांच्यावर सत्ता आली ते अलाउद्दीन खिलजीची, म्हणजे सुलतानी संकट आला याच्यावर. या यादवाचा सम्राट कोणी? भिल्लम, कृष्ण सिंगन, सिंगम नाही बरं का, सिंगन, महादेव, रामचंद्र यांनी केलेल्या कार्यमुळे या परिसरात पुन्हा एकदा समृद्धीचे युग अवतरले. हेमाद्री हे नाव महत्वाचं आहे. हेमाडपंत, खोलेश्वर उर्फ खोल नायक या प्रधानांनी यादवाचे प्रशासन कार्यक्षमपणे सदनकर प्रभाव निर्माण केला. म्हणजे हेमाडपंथी नावाचे मंदिर आहेत, तुम्ही पाहिले असतील. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी दगडाची मंदिरे दिसतात तुम्हाला, कोरीव कामात केलेली. ती सगळी मंदिरे कशी आहेत? हेमाडपंथी मंदिर आहेत. म्हणजे हेमाडपंथी स्ट्रक्चरमध्ये त्यांचे बांधकाम केले. आणि यादवांची राजधानी कोणती? पोरांनो बघा, देवगिरी ही यादवांची राजधानी होती. देवगिरीचा किल्ला होता माहिती ना, भुईकोट किल्ला देवगिरीचा. तर ती देवगिरी यादवांची राजधानी होती. इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? मग यादवांचं राज्य चाललं 200 वर्ष. राईट. आणि त्याच्यानंतर डायरेक्टच मग अल्लाउद्दीन खिलजी आला. मग महाराष्ट्रामध्ये सुलतानशाही आली. सुलतानशाही गेल्यानंतर मोगल आले. मोगल गेल्यानंतर इंग्रज आले. सॉरी, मोगल गेल्यानंतर मराठ्यांचं शासन आलं. मराठा गेल्यानंतर इंग्रज आले. आणि इंग्रज गेल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आले. बरोबर का नाही? चला, करू क्लिअर. यादव काळात धार्मिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले. महानुभाव, नाथपंथ, वारकरी, लिंगायत, सुफी यांसारखे नवे धर्म उदयास आले. हे लक्षात ठेवा बरं का. महानुभाव पंथ, नाथपंथ. नाथपंथ म्हणजे कोणता पंथ? हे आहेत ना नवनाथ. कोणते कोणते? मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ,
माहिती आहे नवनाथ तो नाथ पंथ. वारकरी म्हणजे आत्ताचे वारकरी, म्हणजे आषाढीची आता जी वारी चालली ना, पंढरपूरला जातात लोक, ती तेवढ्या वर्षापासूनची आहे. म्हणजे किती वर्ष झाले बघा. आपण बोलतोय कोणतं शतक? 11वं शतक. भक्ती हा सर्वांचा पाया होता. समाजाची कर्मकांडातून सुटका करण्यासाठी स्वामी चक्रधर, संत ज्ञानेश्वर, महात्मा बसवेश्वर यांनी पराष्ट्र. बसवेश्वर कोण आहेत माहितीये काय? नाव ऐकले का कोणी? अश्विनी माहितीये का बसवेश्वर कोण होते? अ, ते साऊथ मध्ये जसे आपले शिवाजी महाराज आपल्याकडे आहेत ना तसे बसवाचे त्यांच्याकडे राजा होते मोठे त्यांना म्हणजे मानतात. कर्नाटकमध्ये आणि लातूरच्या भागामध्ये बसवेश्वर हे लिंगायत समाजाचे मोठे व्यक्ती समजले जातात. म्हणजे बसवेश्वरांना खूप मानतात लिंगायत समाजातील लोक, लक्षात ठेवा. तर बसवेश्वर यांनी पराकाष्ठा केली. कशाची? समतेची. हेमाडपंथी मंदिरांचा एक लोकप्रिय प्रकार तुम्ही सांगितलं. हेमाडपंथी म्हणजे दगडाने बांधकाम करायचं, छान फुलं त्याच्यावर काढायची, डेकोरेशन करायचं, स्कल्पचर करायचं. ही हेमाडपंथी मंदिर होती. सगळं कुठलं कुठलं बोलतोय आपण हे सगळं? कोणताचा काळ? कोणाचा काळ? यादवांचा काळ. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढे बघा. अंबई, अनवा, धर्मपुरी, निलंगा. निलंगा आता पण आहे. निलंगा राईस फेमस आहे, माहिती आहे ना? निलंग्याचा भात. चंपावती, औंढा, देवगिरी, पैठण, परळी, अंबाजोगाई या ठिकाणी अतिशय भव्य मंदिरे उभारली आहेत. आजही ती मंदिरे उत्तम स्थितीमध्ये आहेत. यादवकालीन वैभवाचे साक्ष येतात. यादवांनी बांधलेल्या देवगिरी दुर्गाचे शिल्प अद्वितीय आहे. अशा स्वरूपाचा अभेद्य दुर्ग जगात कुठं सापडत नाही. म्हणजे देवगिरीचा किल्ला जर तुम्ही पाहिला असेल ना, देवगिरीचा किल्ला पहा बघा मुलांना, चेक करा तुम्ही एकदा. तुम्ही पाहिल्यानंतर कळेल की भुईकोट किल्ला आहे. म्हणजे भुईकोट म्हणजे की जमिनीवर किल्ला आहे आणि त्याला कडेन तटबंदी आहे. म्हणजे जनरली किल्ले काय असायचे? असे डोंगरावर असायचे, मग तटबंदी करायचे की जेणेकरून शत्रू सैनिकांना वर नाही जाता आलं पाहिजे. आणि जर एखादा भुईकोट किल्ला तुम्ही बांधताय, याचा अर्थ शत्रूने आक्रमण केल्यानंतर त्या ताकदीच्या भिंती तशा पाहिजेत. तर त्या प्रकारचा तो जगात असा किल्ला नाही. असा कसा किल्ला आहे हा? अभेद्य, म्हणजे ज्याला भेदता येणार नाही असा. पुढे बघा. पैठण काळात कापड उद्योगाला पुन्हा चालना मिळाली. पैठण, तेर, अंबाजोगाई सारख्या नव्या बाजारपेठा अस्तित्वात आल्या. त्याचबरोबर मराठी भाषेचा उदय विकास झाला. हे महत्वाचं आहे पण आपल्यासाठी. म्हणजे आता जे तुम्ही मराठी बोलताय ना बघा, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, माहिती आहे तुम्हाला? पण ज्ञानेश्वरी काय आहे? तर ज्ञानेश्वरी ही अ, भगवद्गीतेचं भाषांतर आहे. म्हणजे भगवद्गीता जी श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली, ती भगवद्गीता संस्कृतमध्ये होती. ती कळत नव्हती लोकांना. मग ती भाषा, सॉरी, तीच भगवद्गीता संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत लिहिली. कशामध्ये? प्राकृत, म्हणजे सामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये. आणि त्याच्यानंतर मग आता मराठी भाषेचा उदय आणि विकास व्हायला सुरुवात झाली. हे यादव काळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. राईट. मराठवाड्यातील संतांनी मराठीचा पुरस्कार करून समाज प्रबोधन करण्याचं काम केलं. स्वामी चक्रधर आणि संत ज्ञानेश्वर मराठी हे अपूर्व देणगी दोन लोक, चक्रधर स्वामी आणि संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी पाया घातला, लक्षात ठेवा, संत ज्ञानेश्वरांनी पाया घातला संत संप्रदायाचा. म्हणजे जे आता आपण म्हणतो की वारकरी असेल, नाथ संप्रदाय असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या कुठून मिळालेल्या आहेत? औरंगाबाद म्हणजेच मराठवाड्यातून मिळाले आहेत, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर असं म्हणतो. ठीक आहे. आता ही तुम्हाला सगळं ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर मी ऐतिहासिक महत्व सांगितलं की सातवाहनांनी कसं राज्य केलं, चालुक्यांचं राष्ट्रकूटांचं काय ऍक्च्युअली कॉन्ट्रीब्युशन होतं, कोणत्या प्रकारच्या मंदिरांचा विकास झाला, हेमाडपंथी मंदिर कोणती झाली, मराठवाडा नाव कोणी दिलं, सालार जंगने दिलं. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि आताचा महत्वाचा काळ, आधुनिक काळामध्ये जे काही गोंधळ झाला, तो झाला निजामाचा काळ. आता निजाम कोण होता? औरंगजेब बादशाहचा मृत्यू कधी झाला? 20 फेब्रुवारी 1707. 30 फेब्रुवारी तारीखच नसते. फेब्रुवारी 28चा असतो, माहिती आहे ना, एक लेख कधीतरी लिप मध्ये 29चा. तर 20 फेब्रुवारी 1707 मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला. कुठं झाला? हम्म अहमदनगर इथे झाला. म्हणजे औरंगजेबाचा मृत्यू कुठं झालाय? अहमदनगर इथे झालाय बरं का. औरंगजेबचा मृत्यू औरंगाबाद मध्ये नाही झाला.
अहमदनगर येथे झाला. त्याच्या मृत्यूनंतर 1682 ते 1707, म्हणजे जसं बघा, 1689 मध्ये, 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून त्यांची हत्या करण्यात आली. 1689 ना, बरोबर ना? आणि हा कधी आलता? औरंगजेब दक्षिणेमध्ये 1681 ला चालता लगेच. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला की त्याला वाटलं की आता संधी आलेली आहे, आपल्याला काय करायचं, आता हा प्रांत गिळायचा आहे, म्हणून तो तिकडे आला होता. किती वर्ष राहिला बघा. एवढ्या वर्ष राहिला तरी सुद्धा त्यांना मराठ्यांना हरवता आलं नाही. प्रदीर्घ काळ चालू असलेल्या संघर्षामुळे मोगलांचे साम्राज्य दुबळे झाले. मोगलांचे शत्रू असले मराठे, जाट, राजपूत, शीख यांनी आपापल्या प्रदेशावर अधिकार प्रस्थापित केले. म्हणजे मराठीनंतर आपल्याला माहिती आहे की मराठ्यांनी वेगळं राज्य निर्माण केलं, जाटांचं वेगळं, राजपूतांचं वेगळं, शिखांचं वेगळं. यासोबत मोगलांच्या महत्वाकांक्षी स्वार्थी सरदारांनी अवध, रोहिलखंड, हैदराबाद, आता हैदराबाद त्यातलं एक आहे बघा, म्हणजे हैदराबादचा निजाम हा मोगल सरदारांपैकी सगळ्यात शक्तिशाली सरदार होता. सगळ्यात शक्तिशाली अशी राज्य निर्माण केली. हैदराबादच्या स्वतंत्र राज्याचा संस्थापक कोण होता? नाव लक्षात ठेवा. मीर कमरुद्दीन निजाम उल मुल्क हे नाव आहे. 12व्या आघाडी वाटतंय. नाव काय आहे? मीर कमरुद्दीन निजाम उल, पण एवढंच नाव लक्षात ठेवा, निजाम उल मुल्क. कोणतं? हे नाव लक्षात ठेवा. हा अत्यंत कसा होता? धूर्त, महत्वाकांक्षी, चाणाक्ष आणि मुत्सद्दी होता. म्हणजे सगळे जे गुण एखाद्या व्यक्तीला मोठं वाटत लागतात ते हे गुण आहेत. कोणते? माणूस महत्वाकांक्षी पाहिजे, चाणक्य पाहिजे, मुत्सद्दी पाहिजे आणि धूर्त पण पाहिजे. असा कोण होता? निजाम उल मुल्क. कुठला संस्थांचा होता तो? हैदराबादचा. काय डाऊट आहे? क्लिअर झालं का सगळ्यांना? आय क्लिअर? हो सर. 1713 हे वर्ष महत्वपूर्ण ठरले. का? कारण 1707 मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला. 1707 मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये यादवी पेटली. यादवी म्हणजेच काय, की नक्की राजा कोण? राईट. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा शाहू हा राजा का दुसरा कोण, याच्या वाद झाले. आणि 1713 मध्ये हे वर्ष महत्वाचे आहे, कारण बाळाजी विश्वनाथला काय मिळालं? पेशवे पद मिळालं. पेशवा म्हणजे त्यातलं एक पद होतं. आणि या पहिल्या याचं नाव होतं बाळाजी विश्वनाथ. याचा मृत्यू सासवड या ठिकाणी झाला. दिल्लीच्या राजकारणात सत्तार्थन होऊन सय्यद बनतात, हे लक्षात ठेवा. सय्यद बंधू म्हणजे दोन होते, एक होता अब्दुल सय्यद आणि एक होता हुसेन सय्यद. हुसेन आणि अब्दुल नाव आहे बघा, अब्दुल्ला आणि हुसेन. हे दोन्ही सुद्धा भयंकर पराक्रमी होते आणि हिंदुस्थानी मुसलमान होते. म्हणजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये अनेक प्रकारचे मुसलमान होते. उदाहरणार्थ हिंदुस्थानी मुसलमान, इराणी मुसलमान, सगळ्या प्रकारचे. पण त्याच्यामध्ये हे लोक जास्त स्ट्रॉंग झाले आणि हिंदुस्थानी मुसलमानांनी हिंदूंची मदत घेऊन सत्ता आपल्या ताब्यात घेतली. मोगल सम्राट काय झाला? नामधारी झाला. दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीनची नियुक्ती झाली. मग दक्षिणचा सुभेदार म्हणजेच कोण रे? हैदराबाद. हैदराबादचा सुभेदार कोण होता? निजाम उल मुल्क कमरुद्दीन. याने मराठ्यांच्या अंतर्गत दुबळीचा फायदा घेऊन सर्जेराव घाटगे, रामबाजी निंबाळकर, चंद्रसेव जाधव यांना शाहू महाराजांविरुद्ध चिथावणी दिली. परंतु मीर कमरुद्दीनची दक्षिण सुभेदारी फार काळ टिकली नाही. 1715च्या सुमारात मोगल सम्राट फर्रुखसिंहने याची बदली करून त्याला त्याच्या जागेवर सय्यद हुसेन अली दक्षिणेत पाठवले. हे 1715ची गोष्ट लक्षात ठेवा. हा नंतर परत आला. ठीक आहे. हा इतिहास तुम्हाला ऍक्च्युली इम्पॉर्टंट नाही, पण तरी लक्षात आला तर आला, सोडून द्या नाही तर. इथपर्यंत काय डाऊट आहे? एम आय बिंग टू फास्ट? जास्त जोरात होते का? का कळतंय? सोपं आहे, काय नाही याच्यात. आणि ही परीक्षेला येणार नाही बरं का. तुम्ही फक्त लक्षात ठेवा मराठवाडा इतिहास निजाम कोण होता. आणि ह्या निजामाने काय केलं नंतर? सगळं ताब्यात घेतलं आणि मराठा सैन्याच्या साहाय्याने
सय्यद हुसेनने, बापरे काय झालंय, जस्ट सेकंड पोरांनो. उद्या सॅटर्डे ना. ठीक आहे. दिसते का बघा. ओपन झाली का फाईल. हो सर. ठीक आहे. बरंच मोठं प्रकरण आहे. हा इथपर्यंत झालं ना आपलं. 1720 मध्ये दक्षिण सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर निजाम उल मुल्कची बदली कुठे झाली, अवध या ठिकाणी झाली. मग निजामाला दक्षिणेतून लांब ठेवायचा प्रयत्न वेळोवेळी सारखं ह्याने केला. कोणी ह्याने केला होता, बादशहाने केला होता. पण निजामाला कळलं होतं की खरे पैसे कुठे आहेत, महाराष्ट्रात आहेत, म्हणजे थोडक्यात दक्षिणेला आहेत. परंतु मला निजामाची बदली म्हणजे एखाद्या कलेक्टरची बदली होती ना, तशी असायची की या प्रांताचं काम तो बघायचं. तसं निजामाची बदली काय अयोध्येला अवधला केली होती. तर निजाम तिकडे गेला नाही. त्याने काय केलं, परंतु निजामाला तिकडे जाण्यास स्वारस्य वाटत नव्हते. शेवटी निजाम आणि मोगल सुभेदार मुजाबिर खान यांच्या साखर खरडा हे नाव लक्षात ठेवा, या ठिकाणी लढाई झाली आणि मुबारिज खानाचा पराभव झाला. या विजयामुळे निजामाचा दक्षिणेतील स्वातंत्र्य शिक्कामोर्तब झाले. म्हणजे मोगलांचा सरदार काय नाव होतं, काय नाव होतं, मुबारिज खान आणि निजाम यांच्यामध्ये युद्ध झालं. कारण त्यांनी निजामाला सांगितलं तू दक्षिणेतून वर इकडे निघून ये, तो म्हणला मी नाही येणार. त्याला म्हणतात ना आपण की त्याच्या तोंडाला रक्त लागलं होतं, सत्ता पाहिजे होती त्याला. त्याच्यामुळे ह्यांनी शेवटी सर त्यांनी पण मान्य केलं की राहू द्या ठीक आहे, खालच्या खाली त्यांनी. तर निजामाने स्वतंत्र राज्याची घोषणा केली. मोगल बादशाह मोहम्मद शहाला पत्र लिहून सांगितले की कृत्यावर माफी मागितली. बादशहाने निजामात दक्षिणची सुभेदारी बहाल केली की आजपासून दक्षिण प्रांत तू सांभाळायचा, दक्षिण भारत तू सांभाळायचा. बरोबर. आता हा जो कालखंड आहे बघा. आता निजाम म्हणजे तो म्हातारा निजाम जरी मेला तरी त्याची पोरं पण निजामच समजायचे, बरं का, लक्षात ठेवा. पहिल्या निजामाची कारकीर्द किती, 1724 ते 1708, किती वर्ष होती, 24 वर्ष. त्यानंतर निजामाच्या वारसांमध्ये भांडण लागलं. त्याचा मुलगा निजाम आली हा संस्थानाचा राजा झाला. त्याने स्वतःला निजाम अशी पदवी जाहीर केली. म्हणजे निजाम पहिल्याचं नाव होतं निजाम उल मुल्क. त्याच नावाने लोक काय करायला लागली, स्वतःचं पदवी होल्ड करायला लागली, टायटल होल्ड करायला लागली. नंतर सर्व राजांना निजाम असे संबोधण्यात यायला लागले. मग त्याच्यानंतर त्याचा पोरगा झाला तो पण निजामच, राईट. बघा हे महत्वाचं आहे. चला, चला. निजाम उल मुल्कला मोगल सम्राटकडून कोणती, आसफ जहा असा किताब बहाल करण्यात आला. राईट. कोणता किताब बहाल करण्यात आला, आसफ जहा असा किताब त्याला बहाल करण्यात आला होता. कुणाला, निजामाला. कुणाकडून, बादशाहकडून. समजलं. चला पुढे बघा. आसफजाही घराण्यात एकूण 7 राजे होऊन गेले. म्हणजे निजामाच्या एकूण घरावर किती निजाम झाले, 7 निजाम झाले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे.
पुढे बघा. त्याचा एकूण कालखंड किती वर्षाचा होता? 224. शेवटचा निजाम मीर उस्मान अली. बघा लक्षात ठेवा, कोण नाव होतं? निजाम मीर उस्मान अली. हा कोण होता? शेवटचा निजाम होता. याने या काळामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम घडून आला. याच्या काळामध्ये कोणता मुक्तीसंग्राम घडून आला? मराठवाडा मुक्तीसंग्राम घडून आला. ठीक आहे. म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या वेळी निजाम कोण होता? निजाम कोण होता? निजाम मीर उस्मान अली हा व्यक्ती काय होता? तर हा व्यक्ती काय होता? निजाम होता. ठीक आहे. करू क्लिअर? चलो नेक्स्ट बघा. तैनाती फौजेचा स्वीकार. तैनाती फौजेचा करार मी वाचतो, लक्षात ठेवा. तैनाती फौज म्हणजे काय? आता तैनाती फौज ही तयार केली होती लॉर्ड वेलेस्ली या नावाच्या गव्हर्नर जनरलने. लॉर्ड वेलेस्ली याचं असं म्हणणं होतं, लॉर्ड विलेस्ली असं असं म्हणणं होतं की सत्ता तुमची असू द्या, सैन्य आमचं असेल, आणि हे सैन्य तुमच्या पदरी तुम्ही ठेवायचं, आणि त्या सैन्याच्या बदलामध्ये आम्ही काय करू? तुम्हाला तुम्हाला सैन्य पुरवू, ते सैन्य तुमच्याकडे ठेवा. ते त्याला तैनाती फौज म्हणायचं. म्हणजे एक प्रकारे त्या राजाला ते सैन्य सांभाळावं लागत असे, त्याला तैनाती फौज असं म्हणायचं. हे तैनाती फौज कुणाची होती? लॉर्ड वेलेस्लीची होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा. 12 ऑक्टोबर 1880 मध्ये तैनाती फौजेचा स्वीकार झाला. या कराराद्वारे संरक्षणाची सर्व जबाबदारी कोणाकडे होती? सिकंदराबादला कायम झाली. ते ना, येस बटन दाब. ठीक आहे. पुढे बघा. हिंदुस्थानाला कोणत्याही राजावर सलोखा कसले संबंध ठेवता येणार नाही. ते तैनाती फौज काय आहे ना, ते आपण पाहणार आहे डिटेलमध्ये. थोडक्यामध्ये निजामाच्या पदरी सुद्धा तैनाती फौज ठेवण्यात आलेली होती. ठीक आहे. या करारातून हैदराबादचा निजामाचे स्वातंत्र्य नष्ट झाले. म्हणजे निजामाच्या पदरी सुद्धा तैनाती फौजेची स्थापना करण्यात आलेली होती. म्हणजे तैनाती फौज म्हणजे फौज इंग्रजांची. आपण म्हणतो ना, आपलं पोरग लोकांच्या मामाच्या घरी सोडायचं, तिकडच खात, तिकडच राहा, पैसे आम्हाला कमवून दे, अशी कंडिशन. ठीक आहे. पुढे बघा. पुढे बघा. मीर उस्मान अलीची कारकीर्द. आता हा जास्त कॉन्ट्रोवर्शियल आहे. हा शेवटचा निजाम आहे. कोण आहे? मीर उस्मान अलीची कारकीर्द नक्की काय होती आपण पाहू. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, मीर उस्मान अली हा शेवटचा कोण होता? हा होता शेवटचा कोण होता? निजाम होता. राईट. मीर उस्मान अली हा शेवटचा निजाम होता. आणि थांब, जस्ट अ सेकंड हा, पूर्ण एकच मिनिट थांबा. चलो, आवाज येतोय माझा? हॅलो हॅलो. ठीक आहे. बघा आता हो मी सर, येतं. हा 1911 ते 1948 म्हणजे हा जो कालखंड आहे पोरांनो, तो जे भारताच्या स्वातंत्र्य मिळाल्यापर्यंतचा. म्हणजे जसं भारत स्वतंत्र झाला ना, भारत स्वतंत्र झाला, स्वतंत्र झाल्यानंतर निजामाची कारकीर्द संपली. कारण 1948 मध्ये 15 ऑगस्ट 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला, भारत स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली होती की संस्थानांना सांगितलं होतं, तुम्हाला यायचं तर आमच्या बरोबर या, नाहीतर वेगळं राहा. इंग्रज सांगून गेलते.
तर निजामाचं असं म्हणणं होतं की आमच्याकडं मी मुस्लिम आहे, म्हणजे निजामाचं म्हणणं होतं मला पाकिस्तानच्या बरोबर पण जायचं नाही, पण वेळ पडली तरी पाकिस्तान बरं जाईल, तुमच्याबरोबर येणार नाही. मग त्याला स्वतःचं वेगळं संस्थान स्थापन करायचं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा. सातवा म्हणजे मीर उस्मान अली शेवटचा आणि कितवा निजाम होता? सातवा निजाम होता. 29 ऑगस्ट 1911 आला. पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांना पैसा, सैन्य, वस्तू यांची भरपूर मदत केली होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, निजामाचं एकट्याचं साम्राज्य हे इंग्लंड एवढं मोठं होतं. इंग्लंड हा जो देश आहे ना, ते एवढं मोठं हैदराबाद संस्थान होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याच्यामध्ये युद्धातील मदतीचे बक्षीस म्हणून ब्रिटिश सम्राट पाचवा जॉर्ज निजामाला हिज एक्झाल्टेड हायनेस हा किताब दिला होता. कोण दिलता? कोण दिला होता? ब्रिटिश सम्राट पाचवा जॉर्ज. निजाम उर उस्मान अली खूप महत्वाकांक्षी होता. स्वतंत्र इस्लामी राज्य स्थापन करायचे त्याचे स्वप्न होते. कुणाचे स्वप्न होते? मीर उस्मान अली याचं स्वप्न होतं की भारतामध्ये स्वतंत्र इस्लामी राज्य स्थापन करावे. ठीक आहे. आणि हैदराबाद राज्यात कोणती राजभाषा होती? फारशी. फारशी होती. फारशी राजभाषा होती. हैदराबाद राजभाषा कोणती होती? फारशी होती, लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. म्हणजे हा जो निजाम मीर उस्मान होता, याला स्वतंत्र इस्लामी राज्य स्थापन करायचं होतं आणि राजभाषा कोणती होती? फारशी. म्हणजे पूर्ण सगळी गोष्ट. आता प्रॉब्लेम याच्यात असा होता की छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, धाराशिव असेल, जालना असेल, नांदेड असेल, याचा जो पार्ट होता, या सगळ्या पार्टमध्ये लोकसंख्या हिंदू होती आणि राजा कसा होता? मुस्लिम होता. राईट. तुला त्रास नव्हता डोळ्याला त्याने काय? ठीक आहे, पुढे बघा. 1920 पर्यंत मराठवाड्यात हायस्कूलची संख्या किती होती? फक्त फक्त 6. 1917 मध्ये हैदराबादला उस्मानिया विद्यापीठ स्थापन करण्यात आले. हे महत्वाचं आहे. म्हणजे ते आत्ता सुद्धा आहे बरं का, उस्मानिया विद्यापीठ हैदराबादला आता सुद्धा ते स्थापना झाली. 1917 साली उस्मानिया विद्यापीठ स्थापना झाली. कुणी केली असेल? मीर उस्मान अली. बघा, उस्मान नाव आहे त्याचं, मग नाव काय ठेवल? उस्मानिया युनिव्हर्सिटी ठेवलं स्वतःच्या नावावरून. समजा मी सचिन नाव आहे, मी सचिन या युनिव्हर्सिटी ठेवल. स्वतःच्या नावावरून काहीतरी त्यांनी वेगळं केलं. तर 1917 मध्ये हैदराबादच्या मीर उस्मान अलीने उस्मानिया विद्यापीठाची स्थापना केली. लक्षात ठेवा, आता पण एक खूप फेमस युनिव्हर्सिटी आहे. लक्षात ठेवा. करू क्लिअर? लेट्स मूव. 1927 मध्ये औरंगाबादला इंटरमिजिएट कॉलेजची स्थापना केली. तो मराठवाड्यात एकही कॉलेज नव्हते. म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण उर्दूतून दिले जात. कोणत्या भाषेतून? उर्दू. उर्दू ही आपली भाषा आहे का? नाही, मुस्लिम लोकांची भाषा आहे. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की माझ्या संस्थानामध्ये जे काही करायचंय ना, ते उर्दू किंवा फारसी भाषेमध्ये होईल. राज्यात खाजगी शिक्षण संस्था व वाचनालये तिकडेच करण्यात त्रास बसली ती. तो तिकडे नाही, मला माहिती आहे सगळं. भरपूर दिलायस. कळलं? तर या महाविद्यालय शिक्षण कोणत्या भाषेत व्हायचं? उर्दू भाषेतून व्हायचं. हैदराबाद राज्यात नोकऱ्या वरिष्ठ आणि प्रसिद्ध कुटुंबातील लोकांनाच मिळत असत. हैदराबाद राज्यात 11% किती होते? फक्त 11% मुसलमान होते. परंतु नोकऱ्यामध्ये त्यांचं प्रमाण किती होतं? विचार करा. म्हणजे किती मोठी असमानता. म्हणजे लोकसंख्या फक्त 11% आणि सरकार त्याच्यामध्ये लोकांचं प्रमाण किती? तर 75%. यावरून शासनाचे धोरण किती कसं होतं? पक्षपाती होतं, हे तुमच्या लक्षात येत असेल. ठीक आहे. म्हणजे पूर्णतः इस्लामिक मानसिकतेने किंवा मेंटॅलिटीने पछाडलेला असा माणूस निजाम उस्मान अली होता, असं म्हणा तुम्ही. ठीक आहे, पुढे बघा. सामाजिक आणि राजकीय सांस्कृतिक जागृती. सांस्कृतिक अतिक्रमण होणारच ना. जर जनता तुमची आहे 89% हिंदू आणि 11% मुस्लिम, आणि राजाकडे पूर्ण सत्ता कुणाची आहे? मुस्लिम सत्ता आहे. तरी सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये क्रमशः जागृती घडून आली. परभणीचे गणेश वाचनालय हे मराठवाड्यातील सर्वात जुने वाचनालय. लक्षात ठेवायचं. कोणतं वाचनालय?
म्हणजे परभणीमध्ये एक वाचनालय आहे, त्या वाचनालयाचं नाव काय आहे? गणेश वाचनालय. हे मराठवाड्यातील सर्वात जुने वाचनालय होय. मग तेव्हापासून लोक त्या वाचनात वाचतात. त्याची स्थापना 1901 साली झाली, लक्षात ठेवायचं. सगळ्यात जुनं वाचनालय कोणतं? तर गणेश वाचनालय हे सर्वात जुनं वाचनालय होतं. ठीक आहे, बघा. त्यानंतर हिंगोली, कळमनुरी, औंढा, औसा इथे वाचनालय सुरू झाली. 1891 मध्ये लोकमान्य टिळकांनी लातूरला पहिली जिनिंग प्रेस काढली. जिनिंग प्रेस म्हणजेच काय असेल? एक छपाई करण्याची प्रेस. लातूर, हिंगोली, परभणीस टिळकांनी भेट दिली, यातून वाचनाची प्रेरणा मिळाली. आणि ऑगस्ट 1920 रोजी औरंगाबाद येथे बलवंत वाचनालय स्थापन झाले. कोणतं वाचनालय? लक्षात ठेवा, कोणतं? बलवंत वाचनालय. वाघमारे हे वाचनालयाचे प्रवर्तक होते. एवढं काय लक्षात ठेवू नका. सगळ्यात जुनं वाचनालय कोणतं मराठवाड्यातलं? गणेश वाचनालय. औरंगाबाद स्थापन झालेलं वाचनालय कोणतं? बलवंत वाचनालय. हे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. करू क्लिअर? पुढे बघा. खाजगी शाळा या राष्ट्रीय भूमिकेतून कार्य करू लागल्या. सरकारचे धोरण खाजगी शाळांवर फारसे अनुकूल नव्हते, तरी 1935च्या सुमारास 20 खाजगी शाळा राष्ट्रीय भावनेतून सुरू झाल्या. म्हणजे निजामाच्या याच्यामध्ये ज्या सगळ्या शाळा होत्या त्याच्यामध्ये शिक्षण दिलं जायचं उर्दू भाषेतून. म्हणजे 1935च्या सुमारात 20 खाजगी शाळा सुरुवात करण्यात आल्या आणि त्या सगळ्या शाळा राष्ट्रीय शाळा होत्या. यातून परभणीचे कोणतं? नूतन विद्यालय, औरंगाबादचे सरस्वती विद्यालय, शारदा मंदिर. काय लक्षात ठेवू नका, काय विचारणार आहेत तुम्हाला? असलं काही विचारणार नाहीत, हे कुणी लक्षात ठेवू नका. पुढे बघा, पुढे बघा. संत रामानंद तीर्थ हे महत्वाचे नाव आहेत. आणि बाबासाहेब परांजपे यांची याच्यामागे प्रेरणा होते. म्हणजे मराठवाड्यामध्ये जे वेगळ्या प्रकारच्या खाजगी शाळा निर्माण झाल्या त्याच्या मागे प्रेरणा कोणाची होती? तर दोन नावं लक्षात ठेवायची. स्वामी रामानंद तीर्थ, म्हणजे या नावाची युनिव्हर्सिटी पण आहे आता, स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी. आणि बाबासाहेब परांजपे यांची प्रेरणा होती. वरील शिक्षण संस्थांनी मराठवाड्यात राष्ट्रीय जागृतीचे कार्य केले. शारदा मंदिर शाळेमुळे मुलींना शिक्षणाची मिळाली. तर मराठा शिक्षण संस्थेने बहुजाती शिक्षणाद्वारे खुली केली. काही लक्षात ठेवू नका, दोन नावं लक्षात ठेवा. बाबासाहेब परांजपे आणि स्वामी रामानंद तीर्थ. क्लिअर? एनी डाऊट? अश्विन मॅडम क्लिअर झालं का? आदिती, पूजा मॅडम क्लिअर? तर 2 मिनिटं थांबा, लिहिते. 2 मिनिटं. लिहून झालं की एकदा मला डन म्हणा, मग आपण पुढे जाऊ. डन सर. 1 मिनिट सर, 1 मिनिट. लिहायला लिहून झालं की सांगा मला. झालं का? डन. चलो नेक्स्ट. साहित्यविषयक संस्था व राजकारण. दुसरा एक प्रोजेक्टर आहे व्हाईट कलरचा, तो पण यूज करू शकतो आपण. त्याच्यापेक्षा चांगला आहे, पण तुला नाही देऊ शकत मी आता तो. साहित्यविषयक संस्था व राजकारण. बघा की उर्दू भाषा शैक्षणिक व्यवस्थेतून राजभाषा बनली. म्हणजे उर्दू भाषा कोणती झाली? राजभाषा. जशी आता महाराष्ट्राची राजभाषा कोणती? मराठी आहे. तशी उर्दू भाषा ही राजभाषा त्यांची बनली होती. त्यामुळे संस्थातील अन्य भाषा साहित्य यांची गळचेपी येत होती. साहित्याचा संस्थाचा जन्म झाला. साहित्य संस्थांनी राष्ट्रकृती जोपासली. 1914-15 मध्ये हैदराबादमध्ये दक्षिण साहित्य संघ स्थापन झाला. लक्षात ठेवा, हे महत्वाचं, परीक्षेसाठी कंबाईनला महत्वाचा प्रश्न आहे. 1914-15 मध्ये हैदराबाद दक्षिण साहित्य संघ स्थापन झाला. उद्देश हाच होता की राष्ट्रीय भाषेमध्ये साहित्य निर्माण करणे. या कामात केशवराव कोरटकर व वामनराव नाईक यांनी पुढाकार घेतला होता. या साहित्य संघात अनेक तरुणांनी मराठी सहभाग घेतला. प्रारंभीच्या काळात विदर्भ साहित्य संघाशी ही शाखा संलग्न करण्यात आली. इसवी सन 1931 मध्ये हैदराबादमध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलन घेण्यात आले. कोणतं? महाराष्ट्र साहित्य संमेलन घेण्यात आलं. केतकर हे अध्यक्ष होते. महत्वाचं आहे बरं का.
त्यावेळी वाघमारे यांनी संजीवनी साप्ताहिकात मराठी भाषेच्या विकासाबद्दल चिंता व्यक्त केली होती. म्हणजे मराठी साहित्य संमेलन झालं 1931 मध्ये. अध्यक्ष होते श्रीधर केतकर. त्यावेळी त्यांनी संजीवनी या साप्ताहिकामध्ये मराठी भाषेच्या विकासाबद्दल चिंता व्यक्त केली होती. लक्ष्मणराव फाटक यांनी 1920 मध्ये निजाम विजय हैदराबादहून सुरू केले होते. वाघमारे यांनी मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना केली. महत्वाचं स्टार करून लक्षात ठेवा. मराठवाडा हे साप्ताहिक कोणी चालू केलं तर वाघमारे यांनी चालू केलं. कोणते वाघमारे? आकरू वाघमारे. 1937 मध्ये निजाम मराठी साहित्य परिषद स्थापन झाले. पहिले अधिवेशन 37 ला झाले. दादासाहेब खापर्डे, नाव लक्षात ठेवा, दादासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद येथे प्रांतीय मराठी साहित्य परिषदेचं पहिलं अधिवेशन झालं. अध्यक्ष कोण होते? दादासाहेब खापर्डे. झालं. चला, 1943 मध्ये दत्तो वामन पोद्दार, हे बघा, दुसरं अधिवेशन कुठं झालं? नांदेडमध्ये. कुणाचं अध्यक्ष झालं? दत्तो वामन पोद्दार. पहिला अध्यक्ष कुणाच्या अध्यक्षतेखाली? दादासाहेब खापर्डे. दुसरं दत्तो वामन पोद्दार. आणि 1944 मध्ये तिसरे अधिवेशन कुठं झालं? औरंगाबाद मध्ये. कोणाच्या अध्यक्ष झालं? माडखोलकर. ही सगळी नावं तुम्हाला ऐकल्यासारखे वाटत असतील, संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ऐकल्यासारखे वाटत असतील. क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? करू क्लिअर? लिहिताय रे? लिहून झालं का? पूजा मॅडम झालं? अश्विनी मॅडम, आदित्य मॅम झालं? 2 मिनिटं सर. आल्या. व्हेरी गुड. चला, हे लिहून झालं. महत्वाचं लक्षात ठेवा, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादासाहेब खापर्डे. दुसऱ्याचे वामन पोद्दार, दत्तो वामन पोद्दार. तिसऱ्याचे माडखोलकर. म्हणजे हे प्रांतिक मराठी साहित्य बघा, याचं महत्व खूप मोठं आहे. कारण त्यावेळी त्या प्रांतामध्ये या भाषांना महत्वच नव्हतं बिलकुल. म्हणजे ही भाषा कुठंच नव्हती. ही भाषा कुठंच नव्हती. म्हणजे मराठी भाषेला त्या ठिकाणी बिलकुल कोणत्याही प्रकारचं महत्व नव्हतं. उर्दू ही राष्ट्रभाषा होती, त्यांची राजभाषा होती. आणि या राजभाषेमध्ये जर या गोष्टी होत असतील ना, ठीक आहे. महाराष्ट्र परिषदेचे कार्य एक कव्हर कर. परत तेच बटन दाब. HDMI 1 सिलेक्ट कर. येस बटन दाब. हा, 1 कर. होल्ड कर थोडा वेळ तसंच. राहू दे, काय नको करू. चला. महाराष्ट्र परिषदांचे कार्य. हैदराबाद संस्थानामध्ये राजकीय जागच्या घडवणुकीत महाराष्ट्र परिषदाने महत्वपूर्ण वाटा उचलला. संस्थानात जबाबदार राज्यभर पुरस्कार करण्यात आला. सोडा, काय महत्वाचं नाही. 1921 मध्ये आंध्र जनसंगमची स्थापना झाली. म्हणजे जसं प्रांतिक संघ, प्रांतिक भाषेवर प्रांत रचनेमध्ये सगळ्यात आग्रही मागणी घेणारं राज्य कोणतं होतं? आंध्र प्रदेश होतं. कारण त्यांचं म्हणणं होतं की तेलुगू भाषिकांचं एक राज्य निर्माण करा. यातूनच पुढं काय झालं? आंध्र महासभा निर्माण झाली. आंध्र महासभेचे 5वे अधिवेशन शादनगर किशन प्रसाद यांच्या गावी झाले. काही जास्त लक्षात ठेवू नका, काही गरज नाही.
मराठी नेत्यांबरोबर कन्नड नेत्यांनी उपस्थिती लक्ष म्हणजे थोडक्यामध्ये काय, हैदराबाद संस्थानामध्ये तीन प्रकारचे लोक होते. महाराष्ट्रीयन मराठी भाषिक, कानडी कन्नड भाषिक आणि तेलुगू आंध्र प्रदेशचे. या सगळ्या लोकांना वाटायचं की आम्हाला वेगळं व्हायचंय. म्हणजे शारदानगरला आंध्र प्रदेश प्रमाणेच कर्नाटकात कर्नाटक परिषद आणि मराठवाड्यात महाराष्ट्र परिषद स्थापन करण्यात ठरलं. येते लक्षात. म्हणजे ज्याप्रमाणे आंध्र महासभा निर्माण झाली, आंध्र म्हणजे तेलुगू लोकांची, त्याचप्रमाणे कर्नाटकामध्ये कानडी लोकांची कर्नाटक परिषद आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र परिषद स्थापन करण्याचं ठरलं. क्लिअर. पुढे बघा. महाराष्ट्र परिषदेची एकूण अधिवेशने कुठं कुठं किती किती झाले ते चेक करा एकदा. एकूण 6 अधिवेशने झालती. महत्वाची बघा, लक्षात ठेवा. पहिलं अधिवेशन झालं परतूर. परतूर कुठे आहे? परभणीमध्ये. लातूर, आमुरी, औरंगाबाद, सेलू आणि परत एकदा लातूर. महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनामुळे मराठवाड्यात आर्थिक सामाजिक राजकीय जागृती घडून आली. म्हणजे जागृती घडून का आली? कारण लोक स्वतःच्या भाषेबद्दल आग्रहाने बोलायला लागले, की पीपल स्टार्टेड टॉकिंग अबाउट देअर ओन लँग्वेज. या अधिवेशनात उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांनी संस्थानातील एकूण परिस्थितीची जाणीव निर्माण करून दिली. मराठवाड्यातील जनतेला संघटित करण्याचे पायाभूत कार्य महाराष्ट्र परिषदेने केले. लक्षात ठेवा. ठीक आहे. क्लिअर. म्हणजे म्हणजे निजामाच्या विरुद्ध जनमत पेटवण्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली महाराष्ट्र परिषदेने. महाराष्ट्र परिषदेसारख्या 3 चालू झाल्या. एक होती आंध्र महासभा तेलुगू भाषिकांची, कन्नड भाषिकांची, कानडी भाषिकांची कर्नाटक परिषद आणि मराठी भाषिकांची महाराष्ट्र परिषद निर्माण झाली होती. ठीक आहे. पुढे बघा. खादी ग्रामोद्योग स्वदेशी पुरस्कार करण्यात आला. काय नाही, याच लक्षात ठेवू नका. हो सोडा, हे काय इम्पॉर्टंट आहे. पुढचं बघा. जे परीक्षेला ते मात्र लक्षात ठेवा. स्टेट काँग्रेसची स्थापना म्हणजे निजामाच्या राज्यात राहूनच स्टेट काँग्रेस म्हणजे काय? काँग्रेस तर होतच. म्हणजे 1885 सालीच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. अशाच प्रकारे स्टेट काँग्रेस म्हणजे निजामाच्या राज्यामध्ये काँग्रेस स्थापन करता येऊ शकते का नाही, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मांडण्यात आला. 1938 मध्ये संस्थानामधील परिस्थिती क्रमशः बदलत गेली. तिन्ही भाषिक प्रदेशात आपल्याला संघटना स्थापन करून लोकजागृतीचे प्रयत्न सुरू झाले. कोणते भाषिक? कानड भाषिक, तेलुगू भाषिक आणि मराठी भाषिक. राईट. याच काळात हैदराबादमध्ये काँग्रेस कमिटी स्थापन करण्यात आली. परंतु तिचे स्वरूप मर्यादित होते. स्वातंत्र्य संकोच करण्यात आला. दंगल झाली. धुळपेट दंगलीनंतर. हे नाव लक्षात ठेवा. दंगल कोणत्या ठिकाणी झाली होती? धूळ पेठ या ठिकाणी दंगल झाली होती. शासन व पोलीस पक्षपातीपणे वागले. म्हणजे ऑब्व्हियसली शासन कुणाचं होतं? निजामाचं होतं. ते निजामाच्या बाजूनेच वागणार ना. आता पोलीस कुणाच्या बाजूने वागतात? सरकारच्या बाजूने वागतात. निजाम सरकारने महाराष्ट्र परिषद जाती ठेवले. हैदराबाद संस्थानात संत रामानंद तीर्थ, रामदास स्वामी बरं का, काय नाव त्यांचं? स्वामी स्वामी रामानंद तीर्थ बरं का, संत नाहीत ते. हे 1938 मध्ये अंबाजोगाई सोडून महाराष्ट्र परिषद संघटना बळकट करण्यासाठी हैदराबाद येथे वास्तव्यासाठी गेले. मग डायरेक्ट त्यांनी बीड सोडलं आणि डायरेक्ट कुठे गेले? हैदराबादमध्ये गेले. काय उद्देश होता? महाराष्ट्र परिषदेची संघटना जास्त बळकट करणे. राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलली. राईट. त्याच्यानंतर हक्कांसाठी सामाजिक काय सोडा. ही तारीख महत्वाची आहे. 29 जून 1938 मध्ये स्टेट काँग्रेसची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रारंभापासूनच निजाम सरकारच्या मनात स्टेट काँग्रेसबद्दल शब्द खटकत होते. स्टेट काँग्रेसमध्ये संस्थानाबाहेर संलग्न नाही वाटत होते. रामानंद तीर्थ बघा, नाव दोन मात्र सांगितलं, लक्षात ठेवा. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ इत्यादींना सरकार दहशतवादी मानत असत. म्हणजे हे लोक महाराष्ट्र परिषदेचे काम करायचे आणि निजाम सरकारला वाटायचे लोक दहशतवादाचं काम करतायत. आलं लक्षात? दहशतवादाचं काम करतायत म्हणून स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांना ते दहशतवादी मानत. ही घातपात करणारी विचारसरणी संघटना, विध्वंसक संघटना असं वाटायचं. असं सरकारचं मत होतं. म्हणून निजाम सरकारने स्टेट काँग्रेसवर 7
सप्टेंबरला बंदी घातली. म्हणजे 1 वर्ष पण नाही झालं. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्यात तर हैदराबाद स्टेट काँग्रेसवर बंदी घालण्याचं काम निजाम सरकारने केलं. ठीक आहे, पुढे बघा. संपूर्ण संविधान तरुण कार्यक्रम सहभागी झाले, थोडा काय नाही. स्टेट काँग्रेसने संघटनेचे 12 सभासद नोंदवले. 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी सत्याग्रह केला. म्हणजे हैदराबाद स्टेट काँग्रेसचे कोणते कार्यकर्ते होते ज्यांनी सत्याग्रह केला होता? स्वामी रामानंद तीर्थ. स्वामीजींना किती वर्ष शिक्षा झाली होती? दीड दीड वर्षाची सक्तमोली शिक्षा त्या ठिकाणी झाली होती. स्टेट काँग्रेसमध्ये म्हणजे हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये सुद्धा मवाळ आणि जहाल असे दोन गट निर्माण झाले. स्वामीजी कोणत्या गटाचे होते? जहाल. म्हणायला स्वामीजी याचा अर्थ स्वामीजी म्हणजे मॅडम सगळंच घालवताल. शांत बसा, काहीच नका करू. 100 ते 1 आकडा उलटा मोजायला सुरुवात करा. ठीक आहे. म्हणजे स्वामीजी हे जहाल गटाचे नेते होते. संघर्ष करा नाहीतर संघर्ष करा नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा, असा जहालांचा आग्रह होता. मग ते मवाळ लोकांना म्हणजे काय मवाळपणे तुम्ही स्वतःच हे मागताय? निजामाला हाकलून द्या. उर्दू तुमची राजभाषा आहे का? ज्या संस्थानामध्ये 11% मुस्लिम आहेत, 89% लोक हिंदू आहेत, अशामध्ये उर्दू भाषा असूच कशी शकते? राईट. जुलूम आणणे आणि यांचा प्रतिकार करणे हीच खरी ईश्वर भक्ती आहे, असे स्वामींचे मत होते. गोविंदभाई श्रॉफ, माणिकचंद पहाडे यांनी कुशलपणे संघटन केले. मराठवाड्यातील 350 सत्याग्रहींनी सहभाग घेतला. गोविंदभाई श्रॉफ, पहाडे, परांजपे, चपळगावकर, कर्वे गुरुजी, स्टेट काँग्रेस व जातीवादी संघटना यांच्या सत्याग्रहामध्ये गल्लत होऊन स्टेट काँग्रेसबद्दल गैरसमज वाढू लागले. म्हणून महात्मा गांधीजींच्या आदेशावरून स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह स्थगित करण्यात आला. हे महात्मा गांधी नको त्या ठिकाणी असंच काहीतरी करायचं जाऊन मग काहीतरी सांगितलं की तुम्ही सत्याग्रह करताय ना, तो बंद करा. की तुमच्यामुळं काय होतंय? तुमच्यामुळं हिंसक वळण लागते या या प्रकारच्या गोष्टीला. आता हिंदू महासभा म्हणजे हिंदू महासभेचा काय सहभाग होता यामध्ये? हैदराबाद संस्थानिक स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह कथित झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी लढ्यात पुढाकार घेतला. या दोन्ही संघटना अधिक तीव्र झाल्या. म्हणजे ज्या ठिकाणी 89% हिंदू आहेत आणि 11% मुस्लिम आहेत, आणि त्या ठिकाणी उर्दू भाषा तुमच्यावर लादली जात आहे, तर डेफिनेटली हिंदूंच्या हिताचा विचार करणाऱ्या संस्था पुढे यायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये एक संस्था होती हिंदू महासभा. सेनापती बापटांना नामपल्ली स्टेशनवर अटक करून पुण्यात पाठवण्यात आले. पुण्यास हिंदू प्रतिकार मंडळ, भागानगर शस्त्र प्रतिकार मंडळ स्थापन करण्यात आले. सावरकर, सेनापती बापट यांनी शनिवार वाड्यावर सभा घेतल्या. कुणी कुणी? स्वातंत्र्य सावरकर आणि सेनापती बापट. कुणाच्या विरुद्ध? निजामाच्या विरुद्ध. हिंदू महासभा निशस्त्र प्रतिकार करण्याच्या लढ्यात पुढे. निशस्त्र म्हणजे काय? आपण मारामारी करायची नाही, कोणत्याही प्रकारचा विध्वंस करायचा नाही, अशा प्रकारचा आग्रह हिंदू महासभेचा होता. वीर वामनराव जोशी यांनी सत्याग्रहात भाग घेतला. हिंदू महासभेच्या वतीने 140 कार्यकर्ते सोडा, काही इम्पॉर्टंट नाही. म्हणजे संस्थातील हिंदूंना न्याय, अधिकार, स्वातंत्र्य मिळावे असा सावरकरांचा प्रयत्न होता. म्हणजे कुठं ना कुठं याच्यामध्ये हिंदू महासभा आली म्हणजे सावरकरांना तुम्ही RSS, राष्ट्रीय स्वयंसंघ किंवा हिंदू महासभा यांच्यापासून वेगळं करू शकत नाही. हिंदुत्ववादी नेते ते होते. ओके, पुढे बघा. आर्य समाजाचे कार्य काय होते? म्हणजे या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये आर्य समाज यांनी नक्की काम कार्य केलं. आता आर्य समाज हिंदूंचा स्वहित म्हणजे हिंदूंचं हित पाहणारा समाज होता. तर यांनी काय केलं? 24 ऑक्टोबर 1928 पासून जवळपास 10 महिने सत्याग्रहाचा लढा चालवला. कुणी? आर्य समाजाने. हिंदू संघटन करणाऱ्या आर्य समाजावर निजामाचा रोष होता. त्यामुळे संस्थानात व मराठवाड्यात आर्मस आर्य समाजाच्या शाखा वाढल्या. ज्या गोष्टीला विरोध होतो ती गोष्ट जास्त होते. आर्य समाजाने बाटवले हिंदूंनी
व मुसलमानांनीही वैदिक पद्धतीने शुद्ध म्हणजे आर्य समाजाचं एक मोठं काम होतं की आपल्या हिंदू समाजातला एखादा व्यक्ती जर मुस्लिम समाजात गेलाय तर त्या मुस्लिम समाजात मुस्लिम व्यक्तीचं शुद्धीकरण करून त्याला आपल्या समाजात घ्यायचं काम कोणतं करायचा? आर्य समाज करायचा. आर्य समाजाला जातपात आणि स्त्री पुरुष भेद मान्य नव्हता. अनेक त्यांनी वैदिक धर्मात समाविष्ट केले. एक सामाजिक त्याला अँगल होता. एकूण 40,000 एवढे आर्य समाजाचे अनुयायी असल्याचे होते. तेलंगणा, कर्नाटक भागात, मराठवाडा भागात आर्य समाज खूप होता. आर्य समाज म्हणजे हिंदू समाजाचा विचार करणारा समाज. आर्य समाजाने सक्तीच्या धर्मांतरास विरोध केला. हे तर महत्वाचंच होतं. जर धर्मांतरित झालेल्या लोकांना ते परत धर्मात घेत होते, याचाच अर्थ सक्तीने धर्मांतर तुम्ही करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आर्य प्रतिनिधी सभेने शिष्टमंडळ पाठवून संस्थानाची पाणी करण्यात आली. काही नाही सोडा. हा हे महत्वाचं आहे बघा. गुंजोटी येथील तरुण कार्यकर्ता वेदप्रकाश, हे महत्वाचे आहे, वेदप्रकाश याची क्रूर हत्या झाली. हैदराबाद संस्थातील पहिला हुतात्मा होण्याचे श्रेय वेदप्रकाशाकडे जाते, लक्षात ठेवा. म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामात पहिला बळी कोणाचा गेला? काय नाव येतं? वेदप्रकाश, राईट. भाई श्यामल यांनी बिदर तुरुंगात हत्या करण्यात आली. भाई श्यामलाल, बिदर म्हणजे कर्नाटक मधला एक भाग आहे. याच्या तुरुंगात त्यांची हत्या करण्यात आली. अन्य अत्याचार त्यांचा वाढला होता. आर्य समाजाने निजाकडे एकूण 14 मागण्या केल्या होत्या धार्मिक सुधारणा करण्याच्या. आर्य समाजाच्या वतीने पहिला सत्याग्रह जानेवारी 39 मध्ये करण्यात आला, राईट. नाव लक्षात ठेवा. पहिलं वेद प्रकाशन, दुसरं काय होतं? भाई श्यामलाल. ठीक आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काय भूमिका होती एक्झॅक्टली? आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेचं मोठं व्यक्तिमत्व, म्हणजे मोठं प्रगल्भ हुशार व्यक्तिमत्व. मग त्यांची नक्की काय भूमिका होती? तर हे मग बघा ह्यांची भूमिका काय आहे. निजाम राजवटीमध्ये पश्त आकवाम नावाची संघटना कार्यरत होती. या संघटनेत काही दलित नेते होते. म्हणजे निजामाच्या ह्याच्यामध्ये जी दलितांची संघटना होती त्याचं नाव काय होतं? पश्त अकवाम. आणि हे दलित नेते निजामाच्या राजवटीचे काय करायचे? समर्थन करायचे. कारण होतं ज्याच्यामध्ये हिंदू महासभा, स्वातंत्र्य सावरकर हे हिंदू धर्मीय नेते सहभागी झालेत. आणि हिंदू धर्म आपल्याला जवळ करत नाही, आपल्याला लांब लोटतो, अशा प्रकारची भावना होत असेल तर आपण निजामाच्या बरोबर गेले चांगलं, असं त्यांना वाटायचं. व्यंकटराव व श्यामसुंदर अतिशय जहाल भाषेत दलितांना प्रक्षोभित करत असत. निजामावर निष्ठा व्यक्त करत असत. अर्थात संस्थानातील सर्व दलित याच्यामध्ये नव्हते. स्टेट काँग्रेस, आर्य समाज संघटना पुष्कळ कार्य करते, परंतु याच्यामध्ये तुरुंगवास आणि काही दलित कार्यकर्ते यांच्यामध्ये पत्करला होता. म्हणजे दलित चळवळीचे दोन भाग होते. एक चळवळ निजामाला सपोर्ट करत होती, बाकीच्या बऱ्याचशा लोक स्टेट काँग्रेसला होते, आर्य समाजला आणि हिंदू महासभेला सुद्धा अटॅच होते. आता याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नक्की कोणती भूमिका होते? यांचा पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशन यांचा स्वातंत्र्य संग्रामाला पूर्ण पाठिंबा होता. म्हणजे यांनी निजामाच्या विरुद्ध भूमिका घेतली होती की तुम्ही काय करा, संघर्ष करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. नांदेडला शेड्यूल कास्ट फेडरेशनने पक्ष दाखवायच्या कार्यक्रमात जोरदार संघर्ष झाला. म्हणजे पश्त अकवान, लक्षात ठेवा, ही दलितांची अशी संघटना होती जी निजामाच्या बाजूने उभी होती. नाव काय? पश्त, पक्ष नाही, पश्त, पश्त अकवाम, राईट. दलिताचे आणखी एक भारतीय स्तरावरील नेते राजभोज यांनी सिकंदराबाद जाहीर सभा घेऊन हैदराबाद मुक्ती संग्रामाला पाठिंबा दिला होता. कुणी? राजभोज हे त्यांचे मोठे नेते होते. आंबेडकर यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाबाबत अगदी विचार स्पष्ट केले. जनतेला आवाहन केले की भारतीय संघराज्यात सामील व्हावे. हैदराबाद संस्थान स्वतंत्र म्हणजे भारतीय विभागाची सुरुवात ठरेल, असे आंबेडकर थोर कायदेपंडित होते. एक लक्षात ठेवा, ही खूप महत्वाची स्टेटमेंट आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ना, एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी वेळोवेळी सांगितले की जस्ट पाकिस्तानी भारत वेगळं झालं ना, त्यांनी सांगितलं होतं सगळे मुसलमान तिकडे जाऊ द्या, असलं ठेवूच नका. जर तुम्हाला करायचं पाकिस्तान, सगळे मुस्लिम तिकडे जाऊ द्या, सगळे हिंदू इकडे येऊ द्या.
तसं त्यांचं म्हणणं होतं, जर तुम्ही हैदराबादला भारतामध्ये नाही घेतलं तर भारताचे तुकडे व्हायला सुरुवात हैदराबाद पासूनच होईल. राईट. बघा, भारताची व्हायला सुरुवात ठरेल. आंबेडकर थोर कायदेपंडित होते. त्यांनी ब्रिटिश अधिसत्तेवर चिकित्सा केली. 17 जून 1947 मध्ये विस्तृत निवेदन सांगितले की संस्थानिक स्थानिक राहू शकत नाहीत, हे सिद्ध करून दाखवले. म्हणजे निजामाच्या वेगळ्या राहण्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. ठीक आहे. बघा, हे बघा, हैदराबाद आणि भारत यांची भौगोलिकता अविभाज्य आहे. हैदराबादला संस्थानाला नष्ट करून देता कामा नये. म्हणजे हैदराबाद इज इनसेपरेबल पार्ट ऑफ इंडिया. आणि जर तुम्ही हैदराबादला सेपरेट करताय तर मग ती एकता तुटणार आहे. निजाम हा शत्रू आहे, त्याची बाजू घेऊ नका, असं कोणी सांगितलं होतं? आंबेडकर सांगितलं होतं. भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या निजामाला काही सहानुभूती दाखवण्याची गरज नाही. निजाम हा भारताचा शत्रू आहे, म्हणून अनुसूचित जातीमधील एकाही माणसाने निजामाची बाजू घेऊन आपल्या समाजाला काळिंबा फासू नये, अशी कळकळीची विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. कळलं? कळलं का? क्लिअर? वंदे मातरम विद्यार्थी चळवळ किती राहिले बघू का पूर्ण एकदा? अश्विन मॅडम, ओके ना? का डोक्यावर गेलं सगळं? येते का लक्षात? पूर्वा, यू जॉईन लेट. बराच मोठा संग्राम आहे, पण ठीक आहे, आता संपून जाईल. संपत आलंय. म्हणजे दिस कॅन बी द सेकंड, मला वाटते स्वातंत्र्योत्तर प्रगती म्हणजे आतापर्यंत काळखंड आहे, जे सगळं चित्त आपल्याला माहिती आहे. हाच टॉपिक शेवटचा आहे, तो जास्त मोठा आणि जास्त महत्वाचा आहे आपल्यासाठी. ठीक आहे, घ्यायचं हा अजून सर, थोडं. महाराष्ट्राचा पण खूप मोठा होता ना. हो, खूप मोठा होता. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे, कारण मराठवाडा आपण वेगळा नाही करू शकत. मराठवाडा हा पार्ट आहे आता सुद्धा महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राचा. मग मराठवाडी चळवळ तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे. ठीक आहे. वंदे मातरम चळवळ घ्यायची का थांबायचंय? सांगा, बोला. बस सर. बस वे. पूजा मॅडम, आदित्य मॅडम, पूर्वा. पूर्वा तर आता जॉईन झाली. बस झालं सर. बस झालं? एवढे लवकर कंटाळले? नेटवर्क इश्यू होता. ओके, ठीक आहे, नो इश्यूज. चला, याचं रेकॉर्डिंग तर मिळेल. आता हे बघा, आपलं हे संपून जाते बरं का. हा हे पुस्तक संपेल पुढच्या 1-2 लेक्चरमध्ये. हे संपल्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास चालू करतोय आपण. ठीक आहे. आधुनिक सर मग भारताचा, त्यासाठी बुक सांगा ना मग, नाही का आम्हाला. हा, आधुनिक भारतासाठी बुक मी तुम्हाला लिस्ट पाठवतो मॅम. मी तुम्हाला आहे ना हे पाठवतो. नाव पाठवून दिलं. बास झालं, आदिती पण बास झालं म्हणतायत. ठीक आहे, चालेल. उद्या वंदे मातरम, तू थांब, आपण बोलायचं. ठीक आहे. आपण काय करू? उद्या उद्या कोण वर सॅटर्डे ना, उद्या एक लेक्चर घ्यायचं का पोरांनो, सकाळी सकाळी? हो सर. चालेल ना, सकाळी सकाळी जॉईन व्हा. मग याचा विषय संपून टाकू पटपट. चालेल ना? कारण आपल्याला बरंच लांब जायचंय अजून, आणि एवढं हळूहळू चाललं आपलं नाही जाणार. पण तरी पण आपलं स्पीड चांगलं आहे ना. आपलं एकही दिवसाचा गॅप नसतोय, काय नसतं, आपलं सगळं आरामात होतंय. डोंट वरी. चालेल, उद्या सकाळी भेटू आपण. सो थँक्यू व्हेरी सर मच फॉर. कितीला सर? किती सकाळी वाजता सर? 9:30ला. 9, 9:30 सांगा तुम्ही मला. हा चालेल त्यावेळेस सर. चालेल ना? 9ला चालेल सर, दरवेळेसचे टायमिंग. चालेल, ठीक आहे. 9, 9:30ला मी टाकतो तुम्हाला लिंक. भेटू उद्या सकाळी आपण. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग गाईज. धन्यवाद.